पूर्ण जून महिना पाऊस झाला नाही. 23 जूनची रात्र पाऊस झाला आणि 24ला सकाळी सगळ्या मुंबईभर पाणी तुंबलेलं होतं. जनजीवन विस्कळीत झालं. टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये मुंबईची तुंबई झाली असं सांगितलं. याला कारण काय आपण ऐकूया. याला कारण काय, याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत, परंतु आपल्या समोर जो मुद्दा झाकला गेला, जो मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे, तो मुद्दा आपल्या लक्षात आणून देण्यासाठी हा प्रपंच आम्ही करत आहोत. मुद्दा असा आहे की मुंबईमध्ये पर्जन्य जलवाहिन्या म्हणून ड्रेनेज लाईनला समांतर अशी मुंबईभर पसरलेली पाईपलाईन आणि त्याचं सर्किट आहे. म्हणजे स्टॉर्म वॉटर ड्रेन. स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स डिपार्टमेंट या नावाने त्या डिपार्टमेंटचं काम चालतं आणि या डिपार्टमेंटकडे ही विशेष जबाबदारी दिली आहे. रस्त्यावरचं सगळं सांडपाणी जे ड्रेनेज मधून जात नाही ते सांडपाणी समुद्रापर्यंत गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मुंबईची तुंबई होता कामा नये. मला आपल्यासमोर हा विषय मांडायचा आहे की हे जे स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंटचं कारभार जे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत चालू आहे, याला सर्व फंड आणि सर्व पैसे मुंबई महानगरपालिकाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रातनं पण मिळतात. अशा या खात्याबद्दल जे काम चालू आहे त्या कामामध्ये ज्या पद्धतीने दुर्लक्ष नव्हे, जाणून बुजून प्रशासनाकडनं चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे, त्यामुळे ही परिस्थिती तयार व्हायला एक महत्वाचं कारण तयार होतं. पर्जन्य जलवाहिन्या खात्यामध्ये असलेले कायम कामगार, पालिकेच्या पटावरील कायम कामगार हे आता मंजूर पदाच्या 1/5 सुद्धा शिल्लक राहिलेले नाही आणि मुंबई उभी आडवी वाढते आहे हे आपण बघतो आहोत. पदनिर्मिती आणखीन वाढवणं आवश्यक आहे. अशी परिस्थिती असताना आज पालिका या खात्याचं जवळजवळ 80% जास्त काम ठेका पद्धतीवरती देते, ठेकेदारांना काम देते. गाड्या पालिकेच्या मालकीच्या असतात पण गाडी चालवायला मात्र ठेकेदार नेमला जातो आणि ठेकेदारांनी कामगार आणले असं दाखवून कामकाज चालवलं जातं. या कामगारांना 8 तासापेक्षा जास्त काम आहे. हे कामगार मुंबईच्या तुंबई होऊ नये म्हणून मागील 6 महिन्यापासून ओव्हरटाईम करून सर्व मुंबईची पाईपलाईन साफ करण्यासाठी कामावर लावले पाहिजेत असं बंधन आहे. परंतु हे काहीही न करता कंत्राटदार आपल्या मनमर्जीने व्यवहार करतात. काम करणाऱ्या कामगारांना साधं किमान वेतन सुद्धा देत नाही, त्यांना त्यांचे अधिकार देत नाही. पालिकेकडनं ठेकेदारांना पेमेंट होतं आणि त्या सगळ्याच्या रेकॉर्ड काय ठेवलं जातं आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ते आपण बघतो. आणि म्हणून प्रश्न आता असा आहे की एक जबाबदार नागरिक म्हणून आपण या सर्व गोष्टींकडे बघत असताना पालिकेचं या खात्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे, याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. महापौरांनी हा मुद्दा टीव्ही वरती खूप तपशिलात सांगायचा प्रयत्न केला पण त्यातला हा भाग अजिबात दुर्लक्षित आहे आणि तो लक्षात आणून देण्यासाठी या कामगारांच्या वतीने आम्ही हे निवेदन आपल्या समोर करत आहोत. याचा विचार करा आणि पालिकेला योग्य भूमिका घ्यायला भाग पाडलं पाहिजे.